संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्युनिसिपल नगर परिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन जाहीर झालेले आहे। त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळी 4 वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे। येणारी 2 डिसेंबरला हा इलेक्शन असणार आहे आणि पुण्यामध्ये 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायत या ठिकाणी हा इलेक्शन असणार आहे। हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स, मनुष्यबळ, EVMची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे। सर्व जे मनुष्यबळ आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे। सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अपॉइंटमेंट केलेली आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉ ऑर्डर निर्माण होऊ नये। ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी SDOs आणि SDPOsला डायरेक्शन दिलेले आहे आणि 6 तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे पुढची जी नॉमिनेशन आणि बाकीची प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जातील आणि इलेक्शन करण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने इलेक्शन जे आहे ते पार पाडलं जातील त्याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आम्ही क्लिअर करतो की सध्या जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल एरियामध्येच लागू आहे, संपूर्ण पुण्यामध्येच लागू नाही आहे। मात्र कुठलाही डिसिजन घेताना त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगरपरिषद किंवा नगरपंचायतवर नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीने हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सध्या लागू आहेत। आता शरीर शुद्धीचा सोपा उपाय, न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण। मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पुढे जात असताना तिला असो, महिला असो, पुरुष असो, काय काय अडचणी येतात त्याची आपल्याला जाणीव आहे। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई सकाळमध्ये राहुल गडपायले, विनोद राऊत यांनी मला सांगितलं की तुम्ही सदर सुरू करा। दर शनिवारी ते छापून येत होतं, त्याच्यामध्ये बऱ्याचशा 2 संपूर्ण सगळं काय त्यांनी काम केलं। ते आयुर्वेदिक डॉक्टर पण आहे, मी विचारलं त्यांना मागायचं। जमाल घोटा हे औषध त्यांना माहितीच आहे। जमाल घोटा त्यांनी नाही दिला, जमाल घोटा आम्ही दिला। ते डॉक्टर आहेत, मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन करतो। म्हणजे नीलमताई गोरे, ज्ञानाचा खोरे म्हणजे नीलमताई गोरे। आणि पुस्तकाचं नाव 10 दिशा आहे। मी मगाशी विचारलं 10 दिशा काय आहे? 10 दिशा म्हणजे 10 दिशांनी आपल्याला जी काही संकट येतील त्याला मात करायची। आणि पण राजकारणात काही जण दिशाहीन झाले आहेत, पण नीलमताईंनी बरोबर बाळासाहेबांच्या विचारांची दिशा पकडली आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। जय गणेश। आज त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या भारतीय संस्कृती परंपरेप्रमाणे हा बाप्पांना आपण अन्नकोट हा नैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करत असतो। त्याच्यामध्ये 56 भोग लावण्याची परंपरा आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणरायांना हा सगळा भोग लावून प्रार्थना केली जाते। हे गणराया, तुझ्या कृपेने आजपर्यंतचं जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत। इथून पुढील आयुष्यात देखील आम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर दे। आमचा जो बळीराजा आहे त्याला संपन्न कर, त्याच्यावरचे जे संकट आहे, अनावृष्टीचं असेल, पर्जन्यवृष्टीचं असेल, हे तू दूर कर आणि हा संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश सुजलाम सुफलाम हो, ही या अन्नकोट लावण्यामागची भावना आहे।